एकूण 6 केंद्रांवरती स्पर्धा झाल्या आणि या 6 केंद्रांमधले जे पहिल्या विजेता संघ आहे असे 6 संघ यांची अंतिम फेरी आज इथे नवी मुंबईमध्ये रबाळेमधील राजश्री शाहू महाराज छत्रपती विद्यालयामध्ये संपन्न होत आहे। या उपक्रमामध्ये एकूण जवळपास 84 शाळा सहभागी झाल्या होत्या। हे आमचं पहिलंच वर्ष आहे की आपण हा उपक्रम महाराष्ट्रात राबवत आहोत आणि अतिशय चांगला उत्साहपूर्ण असा सहभाग सर्व शाळांनी दाखवला आणि जवळपास 84 शाळा सहभागी झाल्या आणि 700 ते 800 विद्यार्थी या एकांकिका स्पर्धांच्या उपक्रमात सहभागी झाले। आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले पद्मश्री शास्त्रज्ञ शरद काळे यांचं नाट्यातून विज्ञानाकडे असे 3 भाग प्रकाशित झालेले आहेत। त्या 3 भागांमधल्या ज्या एकांकिका आहेत त्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सादर केल्या। तसंच आज व्यासपीठावर उपस्थित असलेले शास्त्रज्ञ सुधीर थत्ते आणि विज्ञान लेखिका नंदिनी थत्ते यांच्या विज्ञान नाटके या पुस्तकातील एकांकिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या। अनेक सुंदर सुंदर विषय या एकूण उपक्रमामध्ये सादर झाले की नाट्यामधून आपण मुलांना विज्ञानाकडे कशा पद्धतीने नेऊ शकतो आणि मुलांमध्ये विज्ञान जाणीवा कशा रुजवू शकतो यासाठी केलेला हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न अर्थात सगळ्यांच्या सहकार्यामुळे सफल होऊ शकलेला आहे आणि म्हणून मी पहिल्यांदाच आभारापासूनच या कार्यक्रमाची सुरुवात करते कारण सगळ्यांचं सहकार्य मिळालं आणि म्हणूनच आपण हा आज उपक्रम राबवू शकलो। म्हणून मी सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व शाळा आणि सर्व केंद्रांचे मनापासून आभार मानते आणि आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आपण या ठिकाणी आता स्वागत करूया। आज आपल्या व्यासपीठावरती नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सुधाकर सोनावणे साहेब उपस्थित आहे। अतिशय सामाजिक बांधिलकी राखणारं असं हे व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व आहे। मी आमच्या ग्रंथालयाचे मुख्य विश्वस्त सुदेश इंगलासपूरकर सरांना विनंती करते की आपण पुस्तक भेट आणि विज्ञानधाराचे अंक देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं। नवी मुंबई केंद्रावरती या सगळ्या स्पर्धांच्या आयोजनामध्ये अन्वय प्रतिष्ठानासोबत महानगरपालिकाही आपल्यासोबत होती आणि महानगरपालिकेच्या विस्तार अधिकारी सुलभा बालघरे मॅडम इथे उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी धनश्री धारप मॅडम यांना या ठिकाणी करत आहे। हे स्वागत अर्थात प्रातिनिधिक आहे आपल्या सगळ्यांचंच। मी पुन्हा एकदा ग्रंथालय प्रतिभांगणतर्फे मनापासून स्वागत करते। आपण फार औपचारिक पद्धतीने न जाता मला वाटतं एक विज्ञानधारा परिवार या उपक्रमातून निर्माण झालेला आहे आणि त्या पद्धतीनेच आपण आज या कार्यक्रमाला पुढे नेऊया। मी आमच्या ग्रंथालयाचे मुख्य विश्वस्त सुदेश इंगलासपूरकर सर यांना विनंती करते आपण प्रास्ताविक करावं। व्यासपीठावर सर्व मान्यवर विद्यार्थी आणि शिक्षक हो, आपणा सर्वांचं विज्ञान दिनी मी हार्दिक स्वागत करतो। ग्रंथालयाने 1.5 वर्षापूर्वी शरद काळे सरांसोबत एक विज्ञानधारा नावाचं आम्ही एक मासिक तर सुरू केलं आणि शाळांमध्ये जाऊन काही उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आणि त्याआधी आम्ही 25 वर्ष दरवर्षी 25 डिसेंबरला सुधीर थत्ते आणि नंदिनी थत्ते यांचं नोबेल नगरीतील नवल स्वप्न हे पुस्तक दरवर्षी आम्ही प्रकाशित करतो। जे काही शोध लागतात ह्याच्यात पदार्थ विज्ञानात असतील, जीवशास्त्रात असतील, तो शास्त्रज्ञ कोण आणि काय शोध लावला आहे याची सगळी जी कथा आहे ते कथेतनं मुलांना सांगितलं जातं आणि त्याचं पुस्तक आम्ही करतो आणि ते आमच्या वाचक दिनाला आम्ही प्रसिद्ध करतो। तसंच ग्रंथालयाने 40 वर्षापूर्वी विज्ञान ग्रंथालय नावाचा एक ग्रुप फॉर्म केला होता आणि त्यातनं पहिली आम्ही देवांचे जीवे मारले ही कादंबरी केली होती। परंतु हे सगळं करत होतो आधीच्या काळात करतो हे मोठ्यांसाठी करत होतो। यांची पुस्तकं ज्यावेळी आली शोधांच्या जन्मकथा असेल किंवा नोबेल नगरीतील नवल स्वप्न, आम्ही मुलांसाठी काही काम सुरू केलं आणि शरद काळे आमच्यावर जॉईन झाल्यावरती आपण काहीतरी शाळांमध्ये जाऊया, शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधूया, यातनं विज्ञानधाराचं मासिक सुरू झालं। शाळांमध्ये जाऊन तुमच्याबरोबर त्यांनी संवाद साधला, तुमच्या मनातली जे प्रश्न आहेत त्यांना त्यांनी उत्तरं दिली। तसंच सुधीर थत्ते आणि नंदिनी थत्ते हे शाळांमध्ये जातात, ते विज्ञान गप्पा नावाने कार्यक्रम करतात। असे सगळे कार्यक्रम चालू होते। तर गेल्या वर्षी शरद काळे सरांनी कल्पना अशी मांडली की आपण विज्ञानांचे काही विषय घेऊया आणि त्या विषयावरती मी एकांकिका लिहीन।
म्हणून त्यांनी एकांकिका काही लिहून दिल्या. त्या एकांकिका आम्ही मुंबईतल्या शाळांना पाठवल्या होत्या आणि ती स्पर्धा गेल्या वर्षीची मुंबईच्या शाळांपुरती मर्यादित होती. यावर्षी आम्ही असं ठरवलं, आत्ता आम्ही मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यात आरोग्य आणि विज्ञान यात्रा काढली होती. त्यानिमित्ताने आम्ही 12 जिल्ह्यात गेलो होतो. तर मी त्यांना म्हटलं की ज्या शाळा आपल्याला प्रतिसाद देतील त्या जिल्ह्यात आपण जाऊया आणि त्या जिल्ह्यात आपण ही विज्ञान एकांकिकांची स्पर्धा घेऊया. अशा यांनी आम्ही 6 जिल्ह्यांमध्ये गेलो. तिथे या स्पर्धा झाल्या. मगाशी तुम्हाला अश्विनींनी सगळं सांगितलं की कुठल्या कुठल्या विभागात स्पर्धा झाल्या. त्याची आज इथे जे पहिले त्या विभागातून आले त्याची आज फायनल स्पर्धा इथे आत्ता झाली. त्यातनं आता 2 संघांना 2 शाळांनाही प्राइजेस दिले जाणार आहेत. या सगळ्या पूर्ण एकांकिकांचं जे नेतृत्व आहे, मी जरी ग्रंथालयाचं नेतृत्व करत असलो तरी या विज्ञान एकांकिकांचं सगळं नेतृत्व आहे ना ते अश्विनींनी केलेलं आहे. आणि आत्ता इकडचं वाशीचं जे नेतृत्व आहे ते अजित मगदूम सरांनी केलेलं आहे. आणि हे सगळ्या या दोघांना करताना जे काही सहकार्याला सगळं लाभलं आहे ते स्थानिक संस्थांचं आहे. आता इथे जसं आम्हाला महानगरपालिकेने सहकार्य केलं, कारण नार्वेकर सर आहेत ते स्वतः मराठीतनं शिकून IAS झालेले आणि त्यांना वाचनाची आवड आहे, विज्ञानाची आवड आहे. ते म्हणाले तुम्ही इथे करा, फायनल घेताना इथे करा, म्हणून आम्ही ती फायनलची स्पर्धा इथे घेतलेली. तर अशा प्रकारचा पुढच्या वर्षी आमचा जो हा उपक्रम असणार आहे तो आम्ही पूर्ण महाराष्ट्रासाठी करणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या शाळांना आम्ही सहभागी करून घेणार आहोत. पुढचं आमचं 50वं वर्ष आहे. त्यानिमित्ताने किमान 500 शाळा या उपक्रमात सहभागी होतील असं मला वाटतं. तुम्ही जसं आत्ता आम्हाला यावर्षी प्रतिसाद दिला तसं पुढच्या वर्षी तुम्ही प्रतिसाद द्या. आणि ही स्पर्धा जरी असली ना, समजा काही शाळांना बक्षीस मिळालं नसेल, काही विद्यार्थ्यांचं कौतुक झालं नसेल, तर हे त्यासाठी नाही आहे, तुमच्यातल्या अंगातले जे कलागुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी आहे. आणि त्याच्याचबरोबर विज्ञानाचा विषय समाजापर्यंत पोचावा म्हणून आहे. आम्ही यातनं 2 वेगळे प्रयोग करणार आहे. जशी तुम्ही आता इथे विज्ञान एकांकिका सादर केली, बरोबर आहे, तुम्ही आता ही विज्ञान एकांकिका तुमच्याकडच्या गणेशोत्सव मंडळात सादर करा. तुमच्याकडे गणेशोत्सव मंडळ येईल ना, गणपतीचा फेस्टिवल येईल, त्यावेळी तुम्ही तिथे मंडळाला सांगा की आम्हाला विज्ञानाची एक एकांकिका तिथे सादर करायची. त्यामुळे काय होईल, तुम्ही जो विषय घेतलेला आहे तो विषय समाजापर्यंत पोचवायला चांगलाच आहे, म्हणजे समाजापर्यंत पोचेल. तसाच पुढच्या वर्षी आम्ही एक प्रयोग करणार आहोत की ज्या सगळ्या जिल्ह्यातनं एकांकिका निवडून येतील त्या एकांकिकांचं आपण चांगलं नाटकाचं थिएटर घेऊन तुम्हाला आम्ही सगळ्या महाराष्ट्रावर घेऊन जाऊ आणि डिव्हिजनमध्ये ज्या विजेत्या एकांकिका ते मुलांना पाहता येतील अशी आम्ही एक सोय करणार आहोत. तर असं एवढं मी माझं मनोगत सांगून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी खूप छान पुढच्या वर्षीचा संकल्प आणि योजना सांगितले. मुलांना तुम्ही तयार आहात ना? आणि शिक्षकांनो, पुढच्या वर्षी पण आपण जोरदारपणे करायचेत ना स्पर्धा? नक्कीच, कारण तुम्ही सगळे आमच्या सोबत हवे आहात तेव्हा हा संकल्प पूर्ण होणार आहे. आणि केवळ ग्रंथालयाचं 50वं वर्ष आहे म्हणून 500 शाळा नव्हे, तर आपल्याला या विज्ञान जाणीवा आणि या एकांकिका ह्या अगदी सर्व स्तरांवर आपल्याला रुजवायचे आहेत आणि म्हणून हे उचललेलं पाऊल आहे. पद, त्यानंतर राजकारण, पक्ष याच्या पलीकडे जाऊन समाजाचे खरे प्रश्नांची जाणीव असणारे आणि त्या जाणीवेसाठी सोडवण्यासाठी आपली संबंध प्रतिष्ठा पणाला लावणारे असे एक महापौर म्हणून त्यांची एक छबी संबंध नवी मुंबईमध्ये सर्वांना ज्ञात आहे. तर त्याचबरोबर शरद काळे साहेब आमचे सगळ्यांचे गुरु आहेत आणि सगळा वैज्ञानिक दृष्टिकोन एकच ध्यास घेऊन फिरत असलेले आज महाराष्ट्रभर, त्याच्याबरोबर ग्रंथालय आहे. तर हा एक सुंदर असा उपक्रम आहे आणि त्यामुळं मला या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं असं वाटलं. नवी मुंबईचं आयोजन कराल का असं किंवा यामध्ये सहकार्य कराल का म्हटल्यावर मी लगेच हो म्हणालो. आमच्या ज्या भालगरे मॅडम आहेत, सुलभा भालगरे मॅडम, विस्तार अधिकारी, इतकं छान सहकार्य त्यांच्याकडून मिळालं. त्यानंतर इथल्या वंशा मॅडम आहेत आणि खरसांबळे सर आहेत. यांनी कोणती गोष्ट आम्हाला ना म्हटली नाही, पटकन आम्हाला हॉल दिला सगळे आणि त्यांचे सगळे अगदी चंदन सकट सगळे स्टाफ जे आहेत खूप सहकार्य आम्हाला मिळालं. आणि काल आणि परवा या स्पर्धा
संपूर्ण आम्ही छान या ठिकाणी आयोजित करू शकलो या सर्वांच्या सहकार्यामुळं, महापालिकेच्या सहकार्यामुळं. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि विस्तार अधिकारी मॅडम ह्या ज्या आहेत त्या इथं फारशा दिसल्या नाहीत, परंतु याच्याबद्दल खूप तळमळीनं त्याने आपणाला सहकार्य दिलं. कोणतेही गोष्ट पटकन त्या आपल्या मोबाईलवर लगेच मेसेज करून आम्हाला सर्वांना हे मेसेजेस करून कोऑर्डिनेट करत होत्या. सुंदर. एवढंच सांगेन की आजचा काळ मित्र हो सत्य आणि वास्तवाच्या पलीकडचा काळ आहे, ज्याला आपण पोस्ट ट्रूथ इरा अशामध्ये आहोत. फार वाईट अवस्था आहे. कोणाला आता सत्य नको आहे, वास्तव काय आहे हे नको आहे, नक्की आकडेवारी नको आहे, याच्या पलीकडचं सगळं चालू आहे, गोलमाल सगळं करायचं चालू आहे. तर अशा वेळेला हे विज्ञान आणि हे आपल्या सत्याकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो सर्व मुलांच्यामध्ये, समाजामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे पोचवण्यासाठी हा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य आहे. आणि मला वाटतं पुढच्या वर्षीची जी आता योजना त्यांनी सांगितली त्यामध्ये आपण सर्वांनी मनापासून आपण सर्वांनी सहकार्य करूया. आणि हा त्यांचा जो संबंध एक फार मोठी अशी मोहीम जी आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊया. मला या ठिकाणी छोटीशी काम करायला संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. आज आपल्या ज्या एकांकिका स्पर्धा आहेत त्यांचं परीक्षण ज्यांनी केलेलं आहे त्या प्राध्यापिका शुभम पाटील मॅडम यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. तसंच एक उत्तम अभिनेता आहेत, दिग्दर्शक आहेत मनीष सोपारकर, यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आज आपल्या व्यासपीठावरती आज ज्या शाळेमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम आपण करत आहोत त्या शाळेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका रंजना वंशा मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी आमच्या धनश्री धरप मॅडम यांना करत आहे. रंजना वंशा मॅडम यांचं स्वागत इथे करण्याची मी विनंती करते. सगळ्या मुलांना भूक लागली आहे का? टाळ्यांचा आवाज खूप हळूहळू येतोय. एनर्जी संपली का? आपण नाटक करणारी सगळी मुलं आहोत. आपण कसं असलं पाहिजे? एकदम जोशात, भरपूर एनर्जी हवी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघू. छान. आपले जे परीक्षक आहेत डॉक्टर शुभम पाटील यांचं स्वागत करण्याची विनंती मी नंदिनी थत्ते मॅडम यांना या ठिकाणी करत आहे. आपले परीक्षक मनीष सोपारकर यांचंही स्वागत करण्याची विनंती मी ते सुधीर थत्ते सरांना करत आहे. शाहू विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल खरसांबळे सरांचं स्वागत करण्याची विनंती मी सुदेश सरांना करत आहे. धन्यवाद सर. आज हा कार्यक्रम संपन्न होताना अनेकांचं सहकार्य, अनेकांचे हातभार आम्हाला लाभत आहेत. त्यापैकी एक म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या विस्तार अधिकारी सुलभा बालघारे मॅडम. मी बालघारे मॅडमना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, माननीय माजी महापौर सर, ते आमचे शिक्षण सभापती पण आधी होते. त्याचप्रमाणे शरद काळे साहेब. बघा तोंडातून शरद पवारच निघून गेले एकदम. सॉरी, कारण सर तसेच दिसत आहेत बघा, त्यामुळे मला असं एकदम हे होऊन जाते की सॉरी सर. तर माननीय शरद काळे साहेब, सर्व ग्रंथालयाचे आदरणीय मंडळी, परीक्षक मंडळी, त्याचप्रमाणे आपले सरांचं काय नाव नवीन आहे ते मगदूम सर आणि ते तिकडचे मनीष सोपारकर सर, सर्वांना माझा आदरणीय नमस्कार. त्याचप्रमाणे माझे लाडके विद्यार्थी, प्रिय शिक्षक, सगळ्यांना माझा नमस्कार. आज तुम्ही 3 दिवसापासून इथं येत आहेत. आज बघितलं मी तर आज अनेक लांबून मुलं आलेली आहेत, तरी त्यांनी आणि खूप छान प्रकारे नाटक सादर केलेलं आहे. तर कधीकधी म्हणजे जेव्हा हा विषय माझ्याकडे आला त्यावेळेला पहिल्यांदा मला वाटलं विज्ञानच म्हणजे विज्ञान एकांकिका सादर करायची,
पण ज्या वेळेला शरद काळे साहेबांची पुस्तकं भेटली तेव्हा ती मी थोडी चाळली वरवरून, तेव्हा कळलं मला की खरोखर विज्ञान नाटक सुद्धा आपण सादर करू शकतो. तर आता विज्ञान नाटकं बघून आता असं वाटायला लागलं, आणि मॅडम आता म्हणाल्या की मॅडम आमच्या याला ग्रंथालयाला पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या 50 वर्ष पूर्ण होत आहेत याकरता ते म्हणाले की 500 तरी नाटकं, 500 म्हणजे 500 लोकांतरी सहभाग घेतला पाहिजे. तर मी त्यांना सांगेल की आमच्या नवी मुंबईतून आमच्याकडे 81 शाळा आहेत मॅडम महानगरपालिकेच्या. सगळ्या शिक्षिका सगळ्या शाळा 100% आम्ही त्यांना घेणारच आहोत. अगदी मी करवूनच घेणार आहे ते. हां, आणि तुम्हाला दिसणार की पुढच्या वर्षी सगळ्या शाळांमध्ये नाटक बसलेलं असेल आणि काळे साहेबांच्या पुस्तकामधलंच बसलेलं असेल. कारण आता तुम्ही सांगितलं की त्याच्यामधून समाज प्रबोधन होतं. बघितलं मी की समाज प्रबोधन, तुम्ही सांगितलं गणेशोत्सवाला ते नाटक करा, तर आम्ही इतर ठिकाणी पण ते नाटक सादर करणार आहोत सर. आता पण पथनाट्य आम्ही केली ना तर गावातल्या म्हणजे जे मुख्य ठिकाणं आहेत हां त्या ठिकाणी केलेली आहेत. तर हे विज्ञान नाटिकासुद्धा आम्ही तसं करणार आहोत. तर तुम्ही सगळेजण आमच्याकडे आलात तर हे तर आम्ही करणार आहोतच. आणि सगळ्या शाळेतून पुढच्या वेळेला पुढच्या स्पर्धेच्या वेळेला 100% शाळांनी आमचा सहभाग घेतलेलाच असेल याचं आश्वासन मी आता देते. आता आमची एकच शाळा आहे, इतर शिक्षक नाही आहेत, पण या शाळेचे सुद्धा शिक्षक आहेत. माध्यमिक आणि प्राथमिक शाळा या सगळ्या शाळांमध्ये नाटक बसवलेलं असेल आणि आपण पुढच्या वेळेला हा कार्यक्रम आणखीन चांगल्या प्रकारे सादर करूया. पहिला कार्यक्रम होता, थोडंफार हे झालेलं आहे, परंतु मी कशातच कमतरता ठेवलेली नाही आहे. ज्या वेळेला पहिल्यांदा ग्रुप केला शिक्षकांचा, पुस्तकांचा सेट सगळ्यांना वाटप केला, ऑनलाईन मिटिंग घेतली, मिटिंगमधून सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली, मगदूमचा सोबत होते माझ्या. अशा प्रकारे आम्ही तो कार्यक्रम प्रत्येकाला वाटून दिलं. त्यानंतर कोणी कुठला विषय घेतला आहे त्या विषयाची माहितीसुद्धा मी मगदूम सरांना दिली आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलं आणि छानपैकी कार्यक्रम पार पडलेला आहे. त्याचप्रमाणे बस नियोजनही मी केलं, अशा प्रकारे केलं की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची त्रास होता कामा नये. बस नियोजनही झालं, हॉलही मिळाला. हॉल मिळाल्याबद्दल मी खरसांबळे सर आणि वंशा मॅडम यांचं सहकार्य लाभले, त्यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे हॉल तर आपल्याला मिळाला, कार्यक्रम पण झाले. त्यानंतर आता विद्यार्थी एवढं लांबून येणार त्यामुळे खाण्याची सोय व्हायला पाहिजे म्हणून मी आमचं शालेय पोषण आहार आहे त्यांना जास्ती मागवून घेऊन त्या दिवशी विद्यार्थ्यांची पण सोय केली, म्हणजे कुठेही आपलं कमतरता पडू नये. आणि आमच्या माननीय जे आमचे नार्वेकर साहेब आहेत त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे व्यवस्थित पार पडलं पाहिजे आणि ग्रंथालयाला मदत करावी असं त्यांनी जे सांगितलेलं आहे की ग्रंथालयाला कुठेही सगळ्या कामामध्ये तुम्ही मदत करा मॅडम, कुठेही कमी पडू देऊ नका. ह्या आमच्या कडुसकर साहेबांच्या सूचना होत्या. तर मला वाटतं मी कुठेही कमी पडलेली नाही आहे, सगळं व्यवस्थित पार पडलेला आहे कार्यक्रम. तर यापुढे याचा कार्यक्रम आपण पार पडूया. आणि आता बघा आमचे माजी महापौर आहेत त्यांनी पण सांगितलं की विद्यार्थ्यांना मी खाऊ देणार आणि आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची त्यांनी काळजी घेतली. या अगोदरसुद्धा ते म्हणजे या अगोदर जे कार्यक्रम झालेले आहेत ते आमच्या नवी मुंबई सगळ्यांचे कार्यक्रम त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि आता बाहेरून लोक आलेत म्हणून ते म्हणाले की बाहेरचा कुठलाही मुलगा इथून न खाता गेला नाही पाहिजे, तर त्याच्यासाठी पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे जेवणाची. तर जेवण करून आपण जायचं आहे. तर असे आमचे साहेब आहेत. आता ही ती शाळा दिसते ना, विशेष कौतुक तुम्हाला का सांगायचं आहे तर की बघा लोकप्रतिनिधीसुद्धा इतकं चांगलं काम करू शकतात. आज ही शाळा तुम्हाला दिसते, ही महानगरपालिकेची शाळा आहे. ही शाळा त्यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून तयार झालेली आहे. आज या शाळेमध्ये सगळ्या वस्तू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ही शाळा आदर्श आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही आता बघत असाल हवं तर आता झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर तुम्ही सगळी शाळा बघून जा. शाळेमध्ये बघा हा AC मोठा हॉल आहे म्हणून आपण एक उत्कृष्ट कार्यक्रम घेऊ शकलो. तर अशा प्रकारे थोडंसं त्यांचं पण मला कौतुक करायचं होतं या निमित्ताने. आणि आपला कार्यक्रम आपण चांगल्या प्रकारे पार पडू आणि आमच्या नवी मुंबईकडं नेहमी आपल्या सहकार्य राहीलच. तर अशा प्रकारे मला वाटतं दुसरं नाही बोलायचं आहे. तर थोडक्यात मी सगळ्यांचे आभारही मानते आणि कार्यक्रम. आणि एक सांगावं वाटतंय की आता विज्ञान नाटिका सर आपण केल्या, पण विज्ञान नृत्याची पण आपण एक स्पर्धा घेऊ शकतो. तर मी आता लांडगे सरांना तेच म्हणतो की सर नृत्यावर काहीतरी तुम्ही ओळी लिहा म्हणजे आपण नृत्य तरी करू शकू, आहे की नाही. म्हणजे या निमित्ताने हां विज्ञान विषय हा बस त्याच्यावर आम्ही बसवून टाकतो सर, मग त्यावर पण स्पर्धा होऊन जाऊ देत. तर अशा प्रकारे आमच्या नवी मुंबईकडनं मी तुम्हाला आश्वासन देते की ते पण आपलं एक काम आपण करूया, म्हणजे हा विषय सगळ्यापर्यंत पोहोचेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला सहकार्य देण्याचं आश्वासन दिले आणि मला मुठभर मासच चढलं हे सगळं ऐकल्यावर. थोडंसं आधी टेन्शन आलेलं पुढच्या वर्षी एवढं सगळं करायचं आहे, पण मॅडम सारखी सगळी मंडळी असतील तर
अब दिल्ली दूर नाही, म्हणजे आपली दिल्ली म्हणजे 500 एकांकिका आणि पुढच्या वर्षीचा उपक्रम, असाच माझ्या मनात विचार आला. खूप खूप धन्यवाद. आणि आपण नक्कीच हा उपक्रम पुढे न्यायचे, अनेक वर्ष आपल्याला हे सगळं पुढे चालू ठेवायचे. खूप खूप धन्यवाद. आज हा उपक्रम आपण करत असताना अनेक शिक्षक आपल्याला त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. खरं तर शिक्षकांचं खूप मोठं योगदान या सगळ्या उपक्रमात आहे, कारण विद्यार्थ्यांना निवडायचं, त्यांच्याकडून ती एकांकिका बसवून घ्यायची. विज्ञान एकांकिका आहे, त्यातलं विज्ञान तत्व मुलांपर्यंत पोचवायचं, त्यांना ते समजावून सांगायचं आणि अभिनयही करून घ्यायचा आणि संपूर्ण समन्वय साधायचा. खरंच खूप मोठी जबाबदारी सर्व शिक्षकांनी या उपक्रमात पार पाडलेली आहे आणि आज इथपर्यंत तुम्ही मुलांना घेऊनही आलेलात. मी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते आणि शिक्षकांच्या वतीने मी मीरा भाईंदरची आदर्श विद्यानिकेतन शाळेचे जे निलेश गोतावणे सर आहेत त्यांना विनंती करते की आपण सर्व शिक्षकांच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज ग्रंथाली प्रतिभांगण विज्ञानधारा आयोजित विज्ञान एकांकिका या स्पर्धेचा अंतिम स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आज योगायोग असा की आज 28 फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन, आणि या विज्ञान दिनाचं औचित्य साधून ग्रंथालीने हा जो उपक्रम राबविला त्याबद्दल ग्रंथालीचं मनपूर्वक या ठिकाणी मला अभिनंदन आणि स्वागत करावंसं वाटतं. ग्रंथाली हे नाव आपल्याला अगोदर परिचित होतं, परंतु पुस्तकांच्या माध्यमातून एक प्रकाशन पब्लिकेशन म्हणून आपण त्याला ओळखत असू, आणि आज नव्याने ओळख आपल्याला विज्ञानधाराच्या एकांकिकाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. आणि जसं मॅडमने सांगितलं की यावर्षी 100-150 शाळांनी सहभाग घेतलेला आहे, पण पुढच्या वर्षी 500 शाळा होतील आणि त्याच्याही पुढे जाऊन 1000 आणि पुढे आणखीन ही प्रगती उत्तरोत्तर होतच राहील. कारण ह्या एकांकिका जेव्हा आम्हा विद्यार्थी किंवा आम्हा शिक्षकांच्या हाती आल्या तेव्हा त्यातील नाविन्यता बघून आम्हाला सर्वप्रथम आनंद झाला. कारण विज्ञान विषय आम्ही शिकवत होतो, परंतु तो प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या आचरणात किंवा त्याने प्रत्यक्ष त्यातले काही तत्वे आहेत ते कसे समजून घ्यावेत, तर प्रत्यक्ष कृतीतून किंवा प्रत्यक्ष एखादा शब्द जो विज्ञानाचा आहे तर तो कसा समजून घ्यायला पाहिजे हे आम्हाला या एकांकिकेच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. आणि का मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्या पुढे आपल्याला ज्या एकांकिका दिलेल्या आहेत असे दिग्गज शास्त्रज्ञ आणि दिग्गज लेखक जर आपल्या सोबत असतील तर नक्कीच आपलं ते अहोभाग्य म्हणायला हरकत नाही आहे. सर्वच एकांकिका अजून वाचून झाल्या नाहीत, परंतु एकांकिका जशा विभाग स्तरावर झाल्या त्या सगळ्या एकांकिका मी पाहिलेल्या आहेत. आजही 6 एकांकिका पाहण्याचं भाग्य मिळालेलं आहे. सर्वच एकांकिका खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण आहेत आणि नक्कीच ह्या 4ही पुस्तकातून ज्या काही एकांकिका आहेत त्या आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू आणि त्यातून आम्हालाही काही नवीन शिकता येईल तर मी तसं आश्वासन देतो की आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू. मी शरद काळे सरांना एक सांगू इच्छितो की त्याने आव्हान केलं होतं की शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे एकांकिका लिहा, आम्ही ते संपादित करू, असं आपल्याला व्यासपीठ ते निर्माण करून देणार आहे. सर, आज इकडे यायचं होतं, माझ्या शाळेची एकांकिका या ठिकाणी सादर झाली. मला रात्री 2:30 वाजता अचानक जाग आली. थोडंसं विचार करतो की आपल्याला जायचं आहे, परंतु आता झोपच लागत नाही. डोक्यामध्ये विचार आला की काळे सरांनी आपल्याला एकांकिका बसवण्यासाठी सांगितलेल्या आहेत. मला 2 विषय सर मिळाले रात्री आणि त्या म्हणजे बेडरूममध्ये काळोख आहे, मी जागा झालेलो आहे, एका बाजूला मुलगा आहे, बायको आहे तिकडे, पण मग आता तिथे लाईट लावून आणि लिखाण करणं हे योग्य वाटत नव्हतं. मोबाईल आहे आपल्या हातामध्ये, मी पटकन त्याच्यामध्ये टाईप करून माझे विषय लिहून मी पूर्ण एकांकिका त्या ठिकाणी लिहित बसलो नाही, पण विषय सुचले ते मी लिहून ठेवले आणि नक्कीच पुढच्या कालावधीत मी त्या एकांकिका पूर्ण करेन आणि माझ्याकडून शिक्षा मिळतील. या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या वतीने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ग्रंथालयाचे खूप खूप आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. सर म्हणाले तसं की त्यांना झोपेमध्ये
झोप लागत नव्हती आणि तेव्हा विषय आठवले. शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांचं खूप छान वाक्य आहे की आपल्याला झोपेत जी स्वप्न पडतात ती स्वप्न नव्हे, तर जी स्वप्न आपल्याला झोपू देत नाहीत, म्हणजे आपल्याला ज्या स्वप्नांचा पाठपुराव करण्याचा एक ध्यास लागतो ती खरी स्वप्न असतात. आणि मुलांनो, की प्रत्येक कार्यक्रम काही ना काही विचार देत असतो. तर आज मला वाटतं या कार्यक्रमातून तुम्ही जाताना हा विचार घेऊन जायचे की आपण कोणत्या तरी एका गोष्टीचा ध्यास घ्यायचा आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचंय. हा विचार आज तुम्ही विज्ञान दिनी इथून घेऊन जायचा आहे जाताना. कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळताना तुम्हाला सगळ्यांना आपला नंबर आणि याची सगळी उत्सुकता आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा थोडंसं तुमची उत्सुकता ताणतच आपल्याला न्यायचंय. कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाण्यापूर्वी आज आपल्या या उपक्रमामध्ये 6 केंद्रांच्या ज्या 6 शाळा आलेल्या आहेत त्यांचा आपण इथे व्यासपीठावरती विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम मी आजरा कोल्हापूर इथून आलेली जी शाळा आहे पंडित दीनदयाल विद्यालय यांना मी इथे आमंत्रित करते. त्यांना आपण पुस्तक भेट आणि विज्ञानधाराचे अंक देणार आहोत. मी शास्त्रज्ञ सुधीर थत्ते सरांना विनंती करते की आपण पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा कोल्हापूर इथल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ही भेट देऊन सन्मान करावा. पुढे गडहिंग्लजची जी शाळा आहे जागृती हायस्कूल त्यांनी तयार राहायचंय. गडहिंग्लज जागृती हायस्कूल त्यांनी पुढे यायचं आहे. मी सोनावणे साहेब तसंच शास्त्रज्ञ शरद काळे, नंदिनीताई आणि आमचे सुदेश सर, परीक्षक मनीष सोपारकर या सगळ्यांनाच मी विनंती करते की आपण सगळ्यांनी या फोटोमध्ये सहभागी व्हावा. विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर आठवण असणार आहे. गडहिंग्लजच्या जागृती हायस्कूल. मी सोनावणे साहेबांना विनंती करते की आपण जागृती हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक यांनाही भेट द्यावी आणि त्यांचा सन्मान करावा. आणि सर्व मान्यवरांना विनंती करते आपण फोटोसाठी त्या सगळ्यांबरोबर उभं राहावं, जेणेकरून या विद्यार्थ्यांसाठी एक ही आठवण असणार आहे. यानंतर पुण्याची जी विश्वकर्मा विद्यालय आहे त्यांना मी इथे पुढे बोलवते. पुणे केंद्रातून आपल्याकडे विश्वकर्मा विद्यालय इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. मी नंदिनीताईंना विनंती करते की त्यांनी विश्वकर्मा विद्यालयाच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना ही पुस्तक भेट द्यावी. मीरा रोडची आदर्श विद्यानिकेतन या शाळेला मी पुढे बोलवून घेते. आपण सगळ्यांनी पुढे यावं. आदर्श विद्यानिकेतन मीरा रोड. आदर्श विद्यानिकेतन मीरा रोड. मी पालघरे मॅडमना विनंती करते की आपण या सर्व विद्यार्थ्यांना ही पुस्तक भेट द्यावी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेला इथे मी पुढे आमंत्रित करते. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 46. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 46 यांना ही पुस्तक भेट देण्याची विनंती मी शास्त्रज्ञ शरद काळे सरांना इथे करत आहे. नालासोपाऱ्याची राजीव गांधी विद्यालय मराठी माध्यम यांना इथे आमंत्रित करते. मी प्राध्यापक अजित मगदुम सरांना विनंती करते की आपण राजीव गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तक भेट द्यावी. आपण सर्वांनीच फोटोसाठी उभं राहावं ही सर्व मान्यवरांना विनंती. धन्यवाद. सर्व मान्यवरांना मी आसनस्थ होण्याची विनंती करते. विज्ञान लेखिका नंदिनी थत्ते मॅडम यांना मी बोलण्याची विनंती करते. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित शिक्षक वर्ग आणि माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, आज या विज्ञान एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने आपण या दिवशी भेटतोय. एक छोटीशी कल्पना गेल्या वर्षी मांडली शरद काळेंनी की आपण विज्ञान एकांकिका करूया, आणि त्या कल्पनेचं आज एका वृक्षामध्ये रूपांतर होताना आपल्याला बघायला मिळतंय.
त्याचा पुढच्या वर्षी कसा विस्तार होईल हे इथे सुदेश इंगलासपूरकरांनी सांगितलं आहे. आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय शक्यच नव्हतं. इतके लांब लांबून तुम्ही आलेला आहात, म्हणजे खरं तर या सगळ्या स्पर्धेचा केंद्रबिंदू तुम्ही मुलंच आहात खरं तर. कारण असं म्हणतात की रसिका विण कवित्व कैसे. आम्ही नुसत्या एकांकिका लिहून उपयोगच नव्हता, त्या मूर्त स्वरूपात मांडण्यासाठी तुमची गरज होती. आणि ते महत्त्वाचं काम तुम्ही आज केलेलं आहे. आम्हाला या वेगवेगळ्या एकांकिका तुम्ही सादर करत असताना पाहायला खरोखर खूप मजा आली. आणि इतक्या लांब लांबून तुम्ही आलेला आहात. आजऱ्याहून आलेली शाळा रात्रभर प्रवास करून इथे आलेली आहेत. मी बघते तर त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही दमल्याची नामोनिशाणही नव्हतं. अतिशय उत्साहाने कधी एकदा आमची एकांकिका सादर करतो अशा उत्साहामध्ये ते सगळेजण होते. पुण्याहून शाळा आलेली आहे, गडहिंग्लजहून आलेले आहेत. एवढा उत्साह त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यांच्याबरोबर आलेले शिक्षकही, त्यांनी एवढा वेळ दिलेला आहे त्यांना. म्हणजे हे सगळेजण खरं तर तुमच्यासाठी झटतायत. म्हणजे उद्या तयांचा उज्ज्वल व्हावा म्हणून दिधाला आज आम्ही, या कॅटेगरीत त्यांचं काम आहे. आणि आता इथे सरांनी सांगितलं की त्यांना रात्री झोप येत नव्हती, विषय सुचले. ही सुद्धा एक अतिशय आनंदाची बाब आहे आमच्यासाठी. कारण विज्ञान विचार रुजवणं ह्याच्यासाठी आम्ही कुठेतरी प्रयत्न करत असतो. आणि तो अशा रीतीने जर रुजत असेल तर काहीतरी आम्ही करतोय धडपड, त्याला कुठेतरी फळ येत आहे. आणि याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. ही विज्ञान एकांकिका स्पर्धा ही जी आहे, मी तर म्हणेन इतका अविभाज्य भाग बनू दे आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचा की दिवाळी म्हटलं की जसा घराघरात आकाशकंदील लागतो तसं राष्ट्रीय विज्ञान दिन म्हटल्यावर प्रत्येक शाळेत एकांकिका सादर होते, असं व्हायला पाहिजे. आणि हे सगळं होण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा हातभार मोठा आहे, ग्रंथालीचा हातभार आहे. त्याबद्दल आणि ग्रंथालीचे आभार मी मानणं चूक ठरेल एका अर्थाने, कारण आमचीच आहे ग्रंथाली. पण तरीही छान वाटतंय कुठेतरी हे छान काम पुढे जातं आहे एवढं मी नक्की म्हणेन. आणि सगळ्या झटणाऱ्या शिक्षकांचे, पालकांचे नक्कीच आभार मानेन. मुलांना नक्कीच कौतुक तुमचं करीन. आणि हे जसं सुदेशनी सांगितलं तसं तुम्ही कुठे जिथे संधी मिळेल, शाळेच्या गॅदरिंगमध्ये मिळेल, गणेशोत्सवात मिळेल, कदाचित तुमच्या सोसायटीमध्ये कुठे कार्यक्रम असेल तिथे मिळेल. आता पुस्तकं तर तुमच्या हातात आहेत. एक तुम्ही एकांकिका बसवलीत, बाकीच्याही वाचा, बाकीच्याही सादर करा. आणि या विज्ञान प्रसाराच्या साखळीतले तुम्ही एक साखळी बनून विज्ञान प्रसाराचं कार्य चालू ठेवा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी शास्त्रज्ञ सुधीर थत्ते सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. लहानपणी एक दिवस एक माझा मित्र होता, गणपतीचे दिवस चालू होते, शाळेतनं निघालो आम्ही. तो म्हणाल चल जरा माझ्याबरोबर चल, तो आमका गणपती आहे ना तो पाहायला जाऊ. मी त्याला म्हटलं त्या गणपतीला एवढी रांग असते, मी आईला सांगितलं पण नाही आहे मी येतोय शाळेतनं परत, म्हणून ती वाट पाहत राहील. अरे चल, मी तुला सांगतो ना चल म्हणून, तुला मी वेळेवर घरी पोहोचवतो म्हणून तो मला घेऊन गेला. तिथे दाराशी त्यांनी सांगितलं मूर्तिकार भाऊंचा मुलगा, त्याने आत सोडलं. जाता आता म्हणाल त्या दिवशी तू आला होता मागे पाहिली होतीस ती मूर्ती. मला आठवलं एक अशी शाडूची पांढरी मोठी अशी मूर्ती होती त्या गणपतीची. तिला कुठलाही रंग नव्हता, शाडूच्या मातीचा रंग होता, पण तेवढी अख्खी मूर्ती मात्र तयार होती. पुढचं काम व्हायचं होतं. तो म्हणाला आता बघ काय दिसते. त्यांनी पुढे नेलं, तिथे ती मूर्ती मांडलेली होती, रंगवलेली होती, तिची आरास केलेली होती, सजावट केली होती, आजूबाजूला दिवे लावले होते. एवढी अप्रतिम ती दिसत होती की ती पाहिल्यावर मी स्तिमित झालो, चकित झालो. अरे काय ही दिसते आहे. तसं खरं तर आज ही नाटकं पाहताना सुद्धा मला वाटलं की आम्ही जेव्हा ती लिहिली तेव्हा त्या न रंगवलेल्या शाडूच्या मूर्तीसारखी होती ती. आता तुम्ही त्यांना एवढं रंगवलं, सजवलं आणि ती जशी त्या दिवे नाचत होते तसं त्यांना नाचतं केलं. खरोखरच अप्रतिम जादू केलीत तुम्ही. आणि मी तितकाच चकित झालो आहे. किंबहुना गणपतीचं वर्णन करताना तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी असं म्हटलेलं आहे. आणि तो गणपती तुम्ही इथे जणू काही आज सादर केला विज्ञानाच्या दिवसाही, असं मला वाटतं. आता या निमित्ताने तुमच्यावर 2 जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. एक जबाबदारी म्हणजे तुमच्यातला कलाकार तुम्हाला कळलेला आहे. तुम्ही किती एकरूप होऊन इथे केलात. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही इथे काहीतरी सांगत होता तेव्हा ती व्यक्ती खरोखरच आयदर चॉकलेट मॅन बनली होती किंवा फुलपाखरू बनली होती
किंवा अन्य कोणीतरी तळमळीने सांगणारं शिक्षक बनली होती की अरे हा असं हे सांभाळा तुम्ही सामाजिकदृष्ट्या, हे सगळं तुम्ही खरोखर आतपासून जगला होतात. तो कलाकार तुमच्यातनं जणू काही प्रगट होत होता. हा कलाकार कायम ठेवा. हा आयुष्यात अनेक क्षेत्रात तुम्हाला लागेल, उपयोगी पडेल आणि कदाचित तुमच्यातले कोणीतरी एखादा श्रेष्ठ कलावंतसुद्धा यातनं निर्माण होऊ शकेल, जे आम्हाला कळल्यावर काही वर्षाने अभिमान वाटेल की अच्छा यांनी चक्क पहिल्यांदा या नाटकात काम केलं होतं काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या निमित्ताने तुम्हाला एक किंचित का होईना आम्ही झलक दाखवली की विज्ञान रंजक आहे, मजा आहे. आणि खरंच विज्ञान ही मजा आहे. मी शास्त्रज्ञ म्हणून एवढी वर्ष काम केल्यावर सांगू शकतो. या मजेची एक तुम्हाला छोटीशी झलक दाखवली आहे. पण तिचं आणखीन पुढे तुम्ही हे करा. तुम्हाला विज्ञान आवडत असेल तर संशोधक बना. विज्ञान आवडत नसेल अगदी तरीसुद्धा तुम्ही संशोधक बनू शकता. कारण संशोधनात या जगात अनेक विषय आहेत. चांगल्या रीतीने कसं शिकवता येईल, एखादा पदार्थ अधिक चांगला कसा बनवता येईल हे सुद्धा करता येतं. आपण भारतीय त्यातसुद्धा कमी नाही आहे. आईस्क्रीमचे सुद्धा आपण नारळी भात आईस्क्रीम वगैरे पुरणपोळी आईस्क्रीम असे अनेक प्रकार काढलेत. तेव्हा त्या क्षेत्रातसुद्धा हे संशोधनच आहे. एखादी गोष्ट चांगल्या रीतीने कशी करता येईल हे सुद्धा संशोधन आहे. तेव्हा जिथे जाल तिथे संशोधन करा. हा तुमच्यात संशोधक जागा होऊ द्या आणि काहीतरी विशेष करा. तुम्हाला आम्ही जी आत्ता भेट दिली आहे छोटीशी ग्रंथालयाच्या आत्ता याच्यातर्फे, त्याच्यामध्ये त्या निळ्या पाकिटांमध्ये आम्ही पुस्तकं दिली आहेत तुम्हाला. नोबेल नगरीतील नवल सपनेची काही आणि एक पुस्तक त्यात शिक्षकांसाठी आहे. एका शेवटाची सुरुवात वैचारिक पुस्तक आहे. ही जी मुलांसाठीची पुस्तकं आहेत ती वाचा. काय शास्त्रज्ञांनी शोध लावले वगैरे याचा अनुभव घ्या. आणि खरं तर तुमच्यात जर वैज्ञानिक असेल तर तो जागा होऊ द्या. जसं मी म्हटलं की काही वर्षाने आम्हाला सांगता येईल तसं यातही सांगता आलं पाहिजे की हो तो इस्रोतला अमुक वैज्ञानिक त्यांनी हे लहानपुरचं तो आम्हाला सांगत होतं की हे पुस्तक वाचलं आणि त्यातून मला स्फूर्ती बनली. आणि आम्हाला ते सांगायला अभिमान वाटेल. त्यामुळे तुम्हाला ते आशीर्वादपूर्वक आणि शुभेच्छांनी आणि अपेक्षांनी पण आम्ही दिलेलं आहे. ती भेट स्वीकारा आणि तिचा उत्तम वापर करा. तुम्हीही ती पुस्तकं वाचा, मित्रांनाही वाचायला द्या, सगळ्यांनी हे करा. मग आम्ही उद्या अभिमानाने सांगू हो हे सगळं करणारी ती मुलं, तो वैज्ञानिक, तो कलाकार हे कुठेतरी आम्हाला एकेकाळी छोटे असताना भेटले होते बरं का. धन्यवाद. धन्यवाद सर. नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय सुधाकर सोनावणे साहेबांना मी इथे बोलण्याची विनंती करते. नमस्कार. विज्ञान दिनाचं औचित्य साधून 3 दिवस चाललेल्या या विज्ञान एकांकिका स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी होत असताना उपस्थित असलेले वैज्ञानिक डॉक्टर शरद काळेजी, डॉक्टर सुधीर थत्तेजी, डॉक्टर नंदिनी थत्तेजी, ग्रंथालयाचे सुरेश हिंगळासपूरकर, परीक्षक शुभम मॅडम आणि मनीष सोपरकर, बारदरे मॅडम, वणशा मॅडम, खरसांबळे सर, सर्व शाळा गटांचे शिक्षक, स्पर्धक बंधू आणि भगिनींनो, खरं तर काल मला मखदूम सरांनी फोन केला आणि सांगितलं की 3 दिवस आम्ही या शाळेमध्ये स्पर्धा घेतोय आणि त्याचा बक्षीस वितरण समारंभ आहे. आता त्यांना असं वाटलं असेल की ह्या शाळेमध्ये चालणारी कुठलीही गोष्ट ही मला माहिती नसताना चालते. तर मी म्हणालो हो हरकत नाही, मी असतोच इथे. आणि आज विज्ञान दिन शाळेच्या मुलांनी खूप सुंदर सकाळपासूनच तयारी केली होती. विज्ञान दिनाच्या निमित्ताने काही मुलांची भाषणं होती आणि अप्रतिम होती ती. हे विज्ञानवादी कसं असावं, त्यानंतर आमच्या अटल थिंकिंग लॅबमध्ये असलेलं विज्ञान प्रदर्शन ते देखील खूप सुंदर होतं. आणि त्यामुळे सकाळचा माझा जो वेळ आहे दुसऱ्या टप्प्यातला, पहिला टप्पा माझा 7 ते 9 पर्यंत असतो सकाळी आणि दुसरा 10:30 ते नंतर मग आता संपत नाही तोपर्यंत, मग संपलं की नंतर कामाधंद्याला जायचं. तर अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला ह्या बालकलाकारांना ज्यावेळेस भेटता आलं आणि शेवटची एकांकिका मी पाहिली, कारण ह्या विषयावर खूप चांगलं काम आपल्याला केलं पाहिजे. तर ज्यावेळेस आपण स्वतःला माणूस म्हणून घेतो,
स्वतःला प्रगत माणूस म्हणून घेतो, त्यावेळेस आपण आपली ही सवय केली पाहिजे. या ठिकाणी आपण असं नाही आहे की चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करा, त्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी वाढवा आणि मग भारत स्वच्छ होईल किंवा माझं गाव स्वच्छ होईल किंवा माझी शाळा स्वच्छ होईल. जोपर्यंत तुमच्यामध्ये ते गुण तुम्ही ठासून भरत नाही तोपर्यंत पंतप्रधान बोलू दे नाही तर एखादा देव बोलू दे, तुम्ही स्वच्छ कधीच होणार नाही आहे. आणि त्यामुळे विज्ञानवादी जेवढे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी किती शोध लावू दे, काय शोध लावणार तुम्ही लावून तुम्ही लावणार की प्लास्टिकचं विघटन होत नाही. तर आता मी महापौर असताना विदेशातनं आता त्यावेळेस फॅड होतं आपल्या देशामध्ये स्मार्ट सिटी, 100 स्मार्ट सिटी बनवायच्या. आणि त्यामुळे जेवढे रिकामटेकडे प्रगत देश आहेत त्यांना मी रिकामटेकडेच म्हणतो, कारण त्यांच्याकडे प्रगती केल्यानंतर जे काही शिल्लक असतं आता ते वापरायचं कुठं, तर वापरण्यासाठी बाजारपेठ कुठं असेल तर तिचं नाव आहे भारत. कारण भारतामध्ये हा 365 दिवस उत्साहाचा आणि उत्सवाचा आणि सणासुदींचा हा असा असलेला देश. म्हणजे कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा आणि कुठल्या राज्याचा उत्सव कधी असेल सांगता येत नाही. आणि त्यामुळे भरभरून असलेल्या बाजारपेठांमध्ये त्यांनी हे सगळं रिचवायला सुरुवात केली. तलावामध्ये एक मूठभर अशी पावडर टाकली की तलावाचं पाणी स्वच्छ होईल. टॉयलेटमधनं वाहणाऱ्या त्या ह्याच्यामध्ये एक मूठभर पावडर टाकली की तिथला दुर्गंध बंद होईल. अरे म्हटलं किती चमत्कार आहे हा. आणि हा असा चमत्कार जर घडला तर आपल्याला काय टॉयलेट्स किंवा सिवरेज लाईन बांधायची गरजच नाही, सगळं उघड्यावरच आपण सगळं हे करूया. आणि त्यामुळे आमच्या शास्त्रज्ञांनी जे काही काम केलेलं आहे त्याच्यावर ते मात्र त्या ठिकाणी हे सगळं मातीमोल होऊन जाईल. सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही जसं आता या ठिकाणी थत्तेजींनी सांगितलं की तुम्हाला एक स्पार्क मिळालेला आहे ह्या वयामध्ये त्यांच्या लिखाणातनं. आणि त्यांनी पाहिलेली ती शाडूची मूर्ती आणि तुम्ही भरलेला तो रंग आणि त्या रंगानंतर त्या मूर्तीमध्ये आलेला जिवंतपणा, हा जिवंतपणा तुम्हाला ज्या उंचीवर घेऊन जाणार आहे तो तुमच्या आठवणीचा माइलस्टोन त्या ठिकाणी असणार आहे. कारण तुम्हाला कुठेतरी थत्तेजींच्या त्या एकांकीच्या लेखनामधनं किंवा त्या कवितेमधनं तुम्हाला तो स्पार्क मिळाला, तुमच्यामध्ये उपजतच ते गुण होते. आणि तुम्ही त्या कलागुणांना वाढ देण्यासाठी ज्या शिक्षकांनी, ज्या तुमच्यावर संस्कार करणाऱ्या लोकांनी जे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नाची फलश्रुती म्हणजे तुम्ही एखादा खूप मोठा नाट्य कलाकार किंवा चित्रपटसृष्टीतला कलाकार होऊन या देशामध्ये ज्याला आपण हे विज्ञानवादी प्रयोग आहेत हे करायला हरकत नाही आहे. आता वेगळं आहे. मी तुम्हाला एक छोटासा प्रयोग सांगेल. आता प्रयोग असा आहे की काळे साहेब, आता तुम्ही आणि मी, मला वाटतं दोघांच्या वयामध्ये फारसा काही फरक नसणार आहे. आपण ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस माचीस तयार झालं होतं, त्याच्या अगोदर काय माचीस नव्हतं. आणि त्यावेळेस माचीस नव्हतं त्यावेळेस आपण त्या सागरगुटीच्या याने ती आग पेटवायची. आणि ज्यावेळेस आग पेटायची त्यावेळेस आपल्या खेडेगावामध्ये प्रत्येकाच्या चुलीमध्ये रात्रभर ती आग असायची. आणि नसली तर शेजाऱ्याकडनं ती मागून घ्यायचो, आपली चूल पेटवायचो. आणि ते ह्या सगळ्या बाबी आपण त्या काळामध्ये केल्या, कारण ते सहज शक्य नव्हतं. आता माचीसची कांडी आहे, लायटर आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं याच्यामध्ये प्रगती होताना त्यावेळेस गारगुटी शोधली. आता आपण शास्त्रज्ञ एका बाजूला असं गेलेलो आहे की त्याला दैविक दृष्टिकोनातनं, माझ्याकडे एक युरोपातले माझे मित्र आहेत, MD होते, ज्यावेळेस ते भारतात आले एक नवीन टेक्नॉलॉजी घेऊन आले होते, त्याला हायड्रोलिक म्हणतात, फ्रंट एंड टिपिंग सिस्टम. मुंबईमध्ये सगळ्यात पहिलं आम्ही लावलं ते 1997ला. जे कॉम्पॅक्टर, कचरा जो आहे तो वर्गीकरण करून तो कसा कॉम्पॅक्ट करावा, खुला कचरा वाहून नेता येत नाही आणि त्याच्यातनं निघणारी जी दुर्गंधी आहे ती कमी व्हावी, त्याच्यातनं आपल्याला खतनिर्मिती करता यावी, वेगवेगळे वस्तू बनवता याव्यात. आणि ती व्यक्ती कर्म ही पूजा आहे हा विश्वास घेऊन भारतामध्ये युरोपातनं आले. आणि भारतातनं रिटायर होऊन परत जाताना ते दैविक याच्यातनं गेले. कारण ते ज्यावेळेस कुंभला गेले ते बोलता आता मी परत येईल का मला माहीत नाही. आणि त्याने जाऊन तिथं इलाहाबादला कुंडामध्ये, त्या कुंभामध्ये आंघोळ केली. आपला जो कुंभमेळा होता त्याच्यामध्ये मागे झालेला. तर म्हणजे माणूस भारतामध्ये आल्यानंतर म्हणजे अशा ह्या वेडाच्या चक्रामध्ये
ज्यावेळेस फसतो आणि त्याच्यातनं निघताना हे अख्खं म्हणजे रिटायर होईपर्यंत त्या PRCमध्ये त्यांनी किती संशोधनं केली असतील, किती काय काय केलं असेल, तुम्ही किती लिखाणं केली असतील. आम्हाला आता वाचायची सवयच राहिलेली नाही आहे. आता आमची वाचायची सवय निघून गेलेली आहे आणि त्यामुळे त्या काळामध्ये असं वाटायचं की रेडिओला त्यावेळेस लायसन लागायचं आणि लायसन नसेल तर रेडिओ वाजवता येत नव्हता. आता टी व्हीला पण लायसन लागत नाही आणि मोबाईललाही लायसन लागत नाही. नको त्या गोष्टी आपल्याला बघता येतात. त्यामुळे ज्या हव्या त्या गोष्टी तुम्हाला आणि मला बघता येत नाही आणि त्याच्यामुळे तुमचं आणि माझं संशोधन जे आहे ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला नवीन काही तंत्रज्ञान शोधावं लागतंय का याचा विचार आता करण्याची वेळ आलेली आहे. कारण ते जर आम्ही केलं नाही तर आपली नाटिका बघायला किती लोक येतील. आमची नाटिका बघायला श्रोते तरी असले पाहिजे आणि ते श्रोते जर आले नाही तर आपल्याला आपला हा जो प्रयत्न आहे हा त्या टोकाला जाईल का, तर जाणार नाही. आणि त्या टोकाला जायचं असेल तर ही जी नवनवीन माध्यमं आलेली आहेत ह्या माध्यमांच्या माध्यमातून आम्ही ह्या आमच्या नाटिका तिथपर्यंत पाठवू शकतो का. आमच्याकडे रील्स आलेले आहेत, आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या 30-30 सेकंदाचे हे आहेत, तर त्याच्यातनं खूप चांगले मेसेजेस आम्ही लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणजे एखादं पुस्तक लिहिण्यापेक्षा आम्ही 5-50 रील्स बनवल्या आणि त्या जर केल्या तर कदाचित जागतिक स्तरावर त्या जातील आणि त्याचा परिणाम अधिक होईल. मी या ठिकाणी जास्त न बोलता खरं तर माझ्या सवयीप्रमाणे या शाळेत बाहेरून कोणी आलं तर त्याने या ठिकाणी बिर्याणी खाऊन जायची अशा प्रकारचा किंवा जेवण करायचंच. आणि आज नेमका सकाळपासूनच मला ह्या तुमचा काही अंदाज मिळाला नाही आणि त्यामुळे आयत्या वेळेस काय करता येईल आपल्याला आणि दुसरं काहीच करता येणं शक्य नव्हतं. सकाळपासून मी बिझी असल्यामुळे, कारण मला स्वतःलाच जेवण बनवायला खूप आवडतं आणि जेवण मी बनवून आणत नाही, मी स्वतः इथे बनवतो आणि जेवायला देतो. बारदारे मॅडमने सांगितलं काहीतरी देतो ना, कारण माझं नाव सुधाकर मामा आहे. हां, तर म्हणजे मी मामा आहे आणि त्यामुळे मामाच्या गावाला गेल्यानंतर भाचे सगळे आनंदित होऊन गेले पाहिजेत ही माझी सवय आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला जो केक दिलेला आहे तो केक काय मला काय तेवढं काय आवडलं नाही, कारण केक देण्यापेक्षा जेवण दिलं असतं तर खूप आवडलं असतं. पुढच्या वेळेस तुम्ही याल त्यावेळेस नक्कीच मी तो प्रयत्न करेल आणि आपण सगळे मामाच्या गावाला येऊन खुश होऊन जाल. आणि आता तुम्ही थोडेफार खुश झाला असेल आणि जर झाला नसाल तर खाली आपण उद्यानामध्ये जाऊन फेरफटका मारला तर निश्चितपणे एका शहरामध्ये देखील आपल्याला ग्रामीण भागामध्ये गेल्याचा जो फील आहे तो येऊ शकतो. याच्यावरती तुम्ही गेलात आणि पूर्व दिशेला पाहिलं तर ज्याला मानवता निर्मित जंगल म्हणतो आपण, मानव निर्मित मॅनमेड फॉरेस्ट, 25,000हून अधिक कातळावर मातीत नाही, डोंगर मातीचा नाहीये, खदानीचा डोंगर आहे आणि त्या खदानीला आपण पाणी अडवा पाणी जिरवा शासनाचं जे धोरण आहे त्यामुळे आपण खूप मोठं पाणी अडवलंय. 5 कोटी लिटर पाणी वरच्यावर त्या ठिकाणी शेजारी इथून ह्या खिडकीतनं पाहिलं तर खाली स्विमिंग पूल आहे 1 लाख लिटरचा. दिवसा मुलं स्विमिंग करतात, रात्री ते पाणी पुन्हा डोंगरावर जाते. आणि कातळावर देखील झाडं येऊ शकत आहेत आणि झाडं छोटी नाहीत, खूप मोठी मोठी झाडं आहेत. एक जंगल त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्यामुळे प्रयत्न आमचा सातत्याने हाच असतो की आपल्या पर्यावरण शुद्धी किंवा आपल्या परिसर शुद्धी, जेवढी माणसं ह्या प्रभागात आहेत तेवढी झाडं लावणं ही फक्त घोषणा नाही आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या वरती टॅगलाईन आमची घेऊन चालतोय, हो हे शक्य आहे. परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे. शिक्षण कशाचे असो, नाट्याचं असो, तुम्हाला कशाचे असो, ते शिक्षण घेतलं तर तुम्ही समृद्ध व्हाल एवढंच मी या ठिकाणी म्हणतो. तुम्हाला सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. शाहू महाराज विद्यालय नसून हे संस्कार केंद्र आहे आणि या संस्कार केंद्राची प्रचिती कालच आलेली आहे. नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी पथनाट्य 6 स्तरावर झालं होतं, त्याच्यातलं प्रथम पारितोषिक जे आहे ते देखील शाहू महाराज विद्यालयाला कालच या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे या भागातनं 200हून अधिक राष्ट्रीय खेळाडू आहेत, राज्याचे खेळाडू आहेत, खेलो इंडियामध्ये गेलेले आहेत आणि दरवर्षी किमान एक पुरस्कार. मागच्या वर्षी आम्हाला भरत पुरस्कार मिळाला, यावर्षी वीर अभिमन्यू पुरस्कार मिळाला. असे पुरस्कार प्राप्त करणारे हे कष्टकऱ्यांच्या वसाहतीतली मुलं देखील या ठिकाणी प्रतिभावंत आहेत. तुम्ही देखील त्या प्रकारची प्रतिभा निर्माण कराल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सोनवणे साहेब, आम्ही खरंच आपले खूप आभारी आहोत. आपल्यासारखे कल्पक आणि सेवाभावी लोकप्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि पुढील वर्षी आम्ही नक्कीच आयोजनापूर्वी आपल्याशी संपर्क साधू आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला संपूर्ण आयोजनात आणि सहकार्य राहील अशी मी आपल्याकडून अपेक्षा ठेवते. आपण बोलताना म्हणालात की नवीन माध्यमं जी आहेत त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ग्रंथालीचं ग्रंथाली वॉच आणि ग्रंथाली प्रतिबांगण हे यूट्यूब चॅनल्स आहेत आणि या यूट्यूब चॅनलवरती आपण ग्रंथालीचे जे सर्व उपक्रम आहेत ते उपक्रम आपण त्याच्यावरून प्रसारित करत असतो. आरोग्याची कॅप्सूल आहे, कॉर्पोरेट गप्पा आहे, नंतर आता ज्या सगळ्या एकांकिका ज्या सादर झालेल्या आहेत महाराष्ट्रात सर्व 6 केंद्रांवरती, त्याही आपल्याला त्याच्यावर पाहता येणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ग्रंथाली वॉच हे यूट्यूब चॅनल जे आणि ग्रंथाली प्रतिबांगण आपण घरी गेल्यावर ओपन करायचे, त्याला सबस्क्राईब करून आमच्याशी सगळ्यांनी जोडून राहायचे ही आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन. आजचा आपला जो विज्ञान एकांकिका उपक्रम आहे त्याचे प्रेरणास्त्रोत अर्थातच शास्त्रज्ञ शरद काळे सर, शास्त्रज्ञ सुधीर थत्ते सर आणि नंदिनीताई आहेत की ज्यांच्या पुस्तकांमधून आपल्याला ही प्रेरणा मिळालेली आणि आज हा उपक्रम इथे साकारत आहे. तर मी इथे शास्त्रज्ञ शरद काळे सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. परवा एकदा देवळामध्ये गेलो होतो. आयडिया अशी होती की देव भेटतो का नाही बघायचं होतं. भगवान कहाँ मिलेंगे, भगवान कहाँ मिलेंगे पूछ रहे थे सभी. भगवान क्या देंगे हमें सोच रहे थे सभी. त्या लाईनीमध्ये जे लोक होते ते सगळे विचार करत होते भगवान आम्हाला काय देईल. भगवान कहाँ मिलेंगे पूछ रहे थे सभी. भगवान क्या देंगे हमें सोच रहे थे सभी. भगवान मिलेंगे मंदिर में, मंदिर चले गए हम. भगवान मिलेंगे मंदिर में मानते थे सभी. भगवान मिलेंगे तीर्थ पर बताते थे सभी. तीर्थ स्थान जो होता है वहाँ भगवान मिलेंगे. हमने भी किया प्रण, अशी म्हणलं तसं, हमने भी किया प्रण भगवान से मिलेंगे हम. पूछेंगे हम जरूर क्या रास्ते अलग है. पूछेंगे हम जरूर भगवान को क्या रास्ते अलग है. पैसे वालों को क्या दर्शन अलग से है. पैसे वालों को क्या दर्शन आपका तुरंत है. पैसे कब से लुभाने लगे प्रभु निर्मोही आपको. पैसों से खरीदने के लिए अब प्रभु जी आए क्या हम आपके पास. पैसों से खरीदने को अब प्रभु जी हम आएंगे आपके पास. बात समझा दीजिए ना प्रभु, आप पहुँचेंगे यहाँ कभी. हम तो मानते थे आप विश्व चलाते हैं. हम तो मानते थे आज विश्व चला रहे हो, लेकिन अब सारा समझ गए यहाँ भी हेरा फेरी है. यहाँ भी हेरा फेरी है. म्हणजे भगवान मंदिरात मिळतात तसं विज्ञान, आता याचा विज्ञानाचा काय संबंध आहे. तर विज्ञान पुस्तकात मिळतं असं आम्ही समजत होतो. पण ते पुस्तकातलं विज्ञान पुस्तकातच राहिलं आणि वास्तवात ते आलंच नाही. मार्क्सवादी पद्धत जी होती शिकवायची त्याच्यामध्ये नियम पाठ तर झाले. कचरा वाईट आहे हे माहिती आहे, पण कचरा शून्य कसा करायचा हे मात्र आम्ही कधी समजून घेतलं नाही. आमचं विज्ञान पुस्तकात राहिलं. कधी स्वतःला प्रश्न विचारला का कि क्या बदल सकेंगे हम खुद को, क्या करेंगे कूड़ा मुक्त अपने घर को. चांद पे तो पहुंच गए थे कई साल पहले, अब अंतरिक्ष दूर नहीं है. पहुंचेंगे कल मंगल पर या उसके आगे भी. आएगी कल बुलेट ट्रेन देश में हमारे, आएगी ना सोनवणे साहेब. होगी कई सारी स्मार्ट नगरी, त्यांनी सांगितलं होगी कई सारी स्मार्ट नगरी हमारे देश में. नवी मुंबई स्मार्ट नगरी होगी, कई सारी स्मार्ट नगरी हमारे देश में. लेकिन क्या बदल सकेंगे हम खुद को, करेंगे कूड़ा मुक्त अपने घर को. डंपिंग यार्ड बढ़ाते जा रहे हैं, धरती माँ को कब से तड़पा रहे हैं. घर का कूड़ा म्यूनसिपालिटी के गाड़ी में दे के घर तो स्वच्छ होगा मेरे मित्र, लेकिन क्या भारत स्वच्छ होगा.
उसी कूड़े से आएगी ना कल के अनाज की बोरी, यही बतला रही ना पदार्थ के अविनाशित्व की कहानी। कूड़ा बाहर फेंकने से जहाँ दिन की शुरुआत होती है वहाँ भारत बदलने की बात हो रही है। मेरा भारत महान। आम्ही आमच्या रीळमध्ये असं जर दाखवू शकलो की घरातनं कचरा बाहेर जात नाही आहे, तर मला वाटतं त्या रीळचा उपयोग होईल. आणि ते डोक्यात घेऊनच या एकांकिका लिहायला सुरुवात केली. त्या एकांकिका लिहिताना कदाचित जो नाट्यमय दृष्टिकोन असतो तो शास्त्रज्ञाकडे नसेलही कदाचित, पण त्याची मला अपेक्षाही नव्हती, कारण ती अपेक्षा भरून काढण्यासाठी समाजामध्ये लोक खूप आहेत आणि त्याला ती जोड देण्याचं काम करणारे लोक आहेत. ती जोड देणारी काम त्या लोकांना आम्हाला जोडायचं आहे आणि ग्रंथालीचा उपयोग मला तेवढ्यासाठी खूप झाला. कधी कधी लोक मला विचारतात, बरं का ग्रंथालीचे तुम्ही नोकर आहात का? मी म्हणलं हो, त्यांनी मला पार्ट टाईम जॉबवर ठेवलं आहे. तर मला खरोखर त्यांचा तसा उपयोग म्हणजे पार्ट टाईम जॉब म्हणून नाही, पण माणसं जोडण्यासाठी त्यांचा खूप उपयोग झाला. कारण अणुशक्ती केंद्रात असताना वैज्ञानिकांशी संपर्क खूप आले. समाजाशी संपर्क माझ्या कामाच्या नेचरमुळे होते, असं नव्हते असं नाही म्हणू शकत मी त्यावेळेला. पण समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये जाण्याची जी संधी आपल्याला मिळालीच पाहिजे आणि तुमच्यापर्यंत पोचायचं. गेली 25 वर्ष मी वेगवेगळ्या शाळांमध्ये हे कार्यक्रम करतो आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत जातो. आता त्याला जोड मिळाली ती नवीन माध्यमांची. तुमच्या यूट्यूबवरती ते आता प्रोग्राम प्रत्येक रेकॉर्ड होतो. पूर्वी आमच्याकडे CRमध्ये लिहायचे बरं का, की किती कार्यक्रम केले वगैरे. तर मी ते कार्यक्रम कधी CRमध्ये लिहिले नाहीत, कारण मी काय ते CRसाठी लिहित नव्हतो. तर एक दिवशी मला सरांनी विचारलं, तू सगळा वेळ वाया घालवला, तुझं आत्तापर्यंत काय त्या CRमध्ये काही दिसतच नाही मला, तू इतक्या ठिकाणी गेला होता. शांत बसणं काही वेळेला मौनम सर्वार्थ साधनम, त्यावेळेला मी मौन पाळलं. पण आता मला अगदी छानपैकी सगळीकडे जायला मिळतं, कारण एकतर नोकरीचं बंधन राहिलेलं नाही आणि आजोबांच्या रूपात असल्यामुळे सगळेजण म्हणजे केस मी पांढरे रंगवतो, मी आणि सुदेश. आम्ही काय तेवढे म्हातारे नाही आहोत, आम्ही तरुण आहोत. पण एक तर अर्धं तिकीट मिळतं STमध्ये, पांढरे केस असले की अर्धं तिकीट मिळतं, आधार कार्डसुद्धा मागत नाही, बरोबर. आणि दुसरं म्हणजे समाजात मान मिळतो. उगीच मग काळे सर म्हणजे आता अजित मखदूमन माझ्यापेक्षा वयाने मोठे, पण ते मला गुरु म्हणले. आता ते गुरु का म्हणले त्याचं कारण माझे केस पांढरे आहेत आणि त्यांचे काळे आहेत. तर हा जो विनोदाचा भाग सोडा, पण समाजाला याची खूप गरज आहे. कारण विज्ञान रुजत नाही आहे, ही खरी खंत माझ्या मनात आहे. आम्हाला वाटतं सुधीर सत्तेने आम्ही पूर्वी एक काणात विज्ञान प्रतिष्ठान चालवलं होतं, त्यावेळेलाही उद्देश तोच होता की 10% मुलांना विज्ञान कळतंच, कारण त्यांचे एक तर आईबाप हुशार असतात, नाहीतर शिक्षक हुशार असतात, नाहीतर त्यांना देवाची देणगी असते. आणि 10% पोरं खट असतात, कारण ते कधीच सुधारणार नसतात आणि नंतर ते पॉलिटिशियन होतात असं म्हणणार होतो मी. पण आता यांना बघितल्यावर तसं यांना म्हणणार तर अजिबात म्हणवणार नाही मला तसं. तर काही लोक खूप चांगले असतात, चांगल्या स्थानी असतात आणि अशी लोक याच ठिकाणी बसले आहेत. म्हणजे आता मला त्यांनी MD डॉक्टरचं जे उदाहरण दिलं त्याच्यावरून ते म्हणजे अर्थात सोनवण्यांचं माझी फार जुना परिचय आहे. मागे मी त्यांच्यासमोर एक डेमॉन्स्ट्रेशनही दिलं होतं. प्रश्न असा आहे की आपल्या समाजामध्ये जे 10% लोक आहेत ते पुढचे 10 आणि मागचे 10%, पण मधल्या 80%चा प्रश्न असतो सर. त्यांना जर ते विज्ञान समजलं नाही ना आणि ते जर मागच्या 10%च्या मार्गाने गेले तर मग देशामध्ये केऑस निर्माण होतो. आणि ते पुढच्या 10%च्या मार्गाने गेले तर तिथे त्या देशामध्ये शांतता आणि ज्याला आपण प्रगत देश म्हणतो. मला त्या सुधीरनी जे दोघांपैकी कोणतरी म्हणलं ते की वाचनाची आवड पूर्णपणे झिरो झालेली आहे. स्वित्झर्लंडमध्ये एक फार चांगली गोष्ट मी बघितली की संध्याकाळी 6:30 नंतर किचन बंद होतं आणि 6:30 ते 11 हा त्यांचा वेळ असतो. तुम्ही आता स्वतःला प्रश्न विचारून बघा की मी स्वतःसाठी किती वेळ देतो. विशेषतः शिक्षकांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही आमच्या बिझनेससाठी, शिक्षक हा आमचा जो बिझनेस आहे तो बिझनेस नाही आहे खरं, तो सर्व्हिस आहे, पण त्या बिझनेससाठी आम्ही स्वतःला किती वेळ देतो आणि रोज आपली किती उन्नती त्याच्यात करून घेतो. आणि त्याची उत्तरं अनफॉर्च्युनेटली ही निगेटिव्ह आहेत आणि ते निगेटिव्हिटी आपली समाजातून काढून टाकण्याचा हा एक मार्ग
म्हणून हा विज्ञान एकांकिका किंवा विज्ञान लेखन जे करायचं त्याचा हा पाठीमागे उद्देश आहे. तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य आहे. तुम्ही आता मला या मॅडम म्हणल्या की 81 शाळा घेणार, आम्हाला नवी मुंबईसाठीच वेगळा प्रोग्राम घ्यावा लागेल. 81 शाळा जर तिथे एकांकिका घेणार असतील तर एक अख्खा प्रोग्राम आम्हाला नवी मुंबईसाठी घ्यावा लागेल. आणि मला हेच पाहिजे की प्रत्येक महानगरपालिकेने जर हे जबाबदारी घेतली तर आमचं काम किती कमी होईल. आणि आपोआप त्या आता विज्ञान एकांकिका लिहिणं म्हणजे काही फॉर सायंटिस्ट इज नॉट ए व्हेरी बिग थिंग, पण ती प्रत्यक्ष परफॉर्म करणं मात्र इट्स ए हर्क्युलियन जॉब विच यू हॅव डन. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि तो सुधीर देसाई म्हणला, मला आवडलं ते की विज्ञान एकांकिकांचं जे रूप, ज्या रूपात त्या समोर आल्या, ते प्लास्टिकचा भस्मासूर होता किंवा माणसाचं मन होतं, त्या पोरीने हे गाणं इतके सुंदर म्हणलं ते बहिणाबाईंचं. मला त्या बहिणाबाई समोर आहेत आणि त्या गाणं म्हणतायत असं वाटलं, फार छान वाटलं ते. सो आय एम व्हेरी हॅपी. आता कोणालाही काही धन्यवाद देत नाही, कारण सुदेशला धन्यवाद द्यायचे म्हणजे माझी फाट तोपते. आम्ही दोघं सारखेच आहोत, एकाच आहोत. आणि सुधीर आणि मी तसेच आहोत. आम्हाला तसं काही वेगळं. अजित मगदुमांचं तुम्हाला एक गंमत सांगतो. हा एवढा मोठा माणूस आहे, हा नगरला एका साध्या लॉजमध्ये त्या शेअरिंगमध्ये राहिला आणि मला त्यांनी हॉटेलमध्ये ठेवलं होतं. ते आय एम सरप्राईज. म्हणजे हा कार्यकर्ते जे सच्चे कार्यकर्ते जे असतात ना ते असे असतात. आणि त्या कार्यकर्त्यांमुळं आपलं हे प्रतिभांगण, विज्ञान प्रतिभांगण किंवा विज्ञान ग्रंथालय ही यात्रा पुढे चालली. धन्यवाद मुलांना. आता तुमची उत्सुकता आणखीन ताडायची मी प्रयत्न करत नाही, थांबतो मी. ठीक. आता अश्विनी तुम्हाला सगळे रिझल्ट सांगेल. सगळे आम्ही पडद्यामागचे कलाकार आहोत, पण सगळी जी काही यात्रा जी हे विज्ञान एकांकिका स्पर्धा घडवली ना पूर्ण याच्यात, तिचं नेतृत्व होतं. तिच्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या. ती आहे, अजित मगदूम सर आहेत, धनश्री आहे. आम्ही सगळे पाठीमागे येणार, आम्ही त्यांना सपोर्ट केला. पण ती तर नसती तर मला करता आलं नसतं. त्यामुळे आपण तिच्या शुभेच्छा तिला देऊया आणि पुढच्या वर्षी ती जोरात करेल. धन्यवाद. नक्कीच. मी म्हणजे आपण सगळ्यांनी करायचं आहे. आपण सगळ्यांनी पुढच्या वर्षी जोरदार हा उपक्रम करा. समोर बसलाय ना हा, ॲक्च्युली आता माझं लेक्चर देऊ शकतो तो. हा पूर्णपणे. आणि तो माझ्या प्रश्नांना, तो आईन्स्टाईनच्या ड्रायव्हरची गोष्ट आहे ना, की आईन्स्टाईनचा ड्रायव्हर म्हणला मी देईन, पण ह्याच्या बाबतीत माझी खात्री आहे की हा उत्तरं पण तोच देईल. आणि मी खरोखर ते कॅमेरा मला सांभाळता नाही येणार. त्या ड्रायव्हरला गाडी तरी चालवता येत होती. समीरही बसलाय. तुम्ही कार्यक्रम बघता ना सगळे विज्ञानधाराचे किंवा तुम्ही बघाल यूट्यूबवरती, ते सगळं तो समीर कदम करून टाकतो. तो नीट एडिट करतो आणि जशी पाहायला चांगलं चित्र आवडतं ना, आणि चांगला प्रोग्राम असेल तर आवडतं, ते सगळं समीर कदम कर. समीर इथे आहे ना, जरा सगळ्यांना दिसू दे. याचबरोबर मला एक तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की आपण सगळ्यांना विज्ञानधाराचे अंक दिलेले आहेत. तर विज्ञानधारा अंकाचे मुख्य संपादक शरद काळे सर आहेत आणि कार्यकारी संपादक म्हणून आमचे अरुण जोशी सर काम पाहत असतात. मी सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. अतिशय सुंदर पद्धतीने विज्ञानधारा हे मासिक दर महिन्याला निघत असतं की ज्यातून आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी कळत असतात आणि कुतूहलजनक अशा गोष्टी आपल्याला त्यातनं वाचायला मिळत असतात. आता अर्थातच तुम्ही सगळेजण ज्याची वाट पाहत आहात उत्सुकतेने की निकाल काय असणार आहे, आणि तो निकाल सांगण्यासाठी, जाहीर करण्यासाठी मी आपले जे परीक्षक आहेत मनीष सोपारकर सर यांना मी इथे बोलवते. खूप अतिशय गुणी परीक्षक मी म्हणेन आम्हाला या उपक्रमासाठी लाभले. आपल्या डॉक्टर शुभम पाटील मॅडम, नुकतीच त्यांनी डॉक्टरेटची पदवी त्यांना मिळालेली. आपण त्यांचंही टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. त्या प्राध्यापिका आहेत, उत्तम कलावंतही आहेत, चांगल्या लेखिका आणि कवयित्रीही आहेत. आणि इथे मनीष दादा आहे की जो अभिनय करत असतो, दिग्दर्शन करत असतो. मला वाटतं बिग बॉसमध्ये जो आवाज आहे तो याचा आहे. खूप अतिशय भारदस्त असा सुंदर आवाज आहे मनीष दादाचा. आणि आता मी त्याला थोडं त्याची निरीक्षणं नोंदवायला सांगते आणि निकाल जाहीर करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, सगळेच ऋषितुल्य व्यक्तिमत्व इथे मंचावरती आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर काय बोलणार, पण स्पर्धेचं परीक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती आम्हा दोघांवरती.
आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी फक्त सांगाव्याशा वाटतात. 6 एकांकिका 6 केंद्रांवरच्या पहिल्या आलेल्या 6 एकांकिका इथे सादर झाल्या आणि चांगल्या झाल्या सादर. त्रुटी सगळ्याच एकांमध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या की पाठांतर कुठेतरी विसरत होते, अडखळत होते. तर कसं आहे की तुम्ही अभ्यास करताना जेव्हा आपण पाठांतर करतो, मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याही विषयाचं वाचतो, तर कुठेतरी परीक्षेमध्ये आपल्याला ते विसरतो. आपण एखादा मुद्दा विसरतो, आठवत नाही, मग जसं जमेल तसं आपण लिहितो. तर तो अभ्यास करताना आपण केलेला रट्टा असतो म्हणून आपण ते विसरतो. नाटकात रट्टा मारू नका, पाठांतर तसं करू नका. आपण ते नाटक करतोय म्हणजे ती भूमिका करतोय म्हणजे आपण ते पात्र साकारतोय, आपण ते जगतोय. मग ते पात्र कसं बोलेल, पात्र म्हणून काय बोलेल त्याचा विचार करा आणि मग अभिनय करा. तुम्ही नाही विसरणार. हे काय होतं ना की आपल्याला मुद्दे असतात, स्क्रिप्ट दिलेली असते, शिक्षक सांगतात, दिग्दर्शक सांगतो, आपण ते त्या पद्धतीने बोलतो पाठांतर करतो आणि झालं. नाही, अभिनय करा. दुसरी गोष्ट मी मागे एकदा पण सांगितलं एका केंद्रावरती की तुम्ही अभिनय करतायत ना, आम्ही किंवा प्रेक्षक तुम्हाला बघायला इथे बसलोयत ना, पण अभिनय करताना समजा इथे प्रेक्षक आहेत आणि मी जर असं म्हणालो, असं बोललो डायलॉग, तर तुम्हाला काय दिसते? कसं चालेल मग? सो नाटकाचे काही नियम आहेत. आपण उभं कसं राहायचं ह्याला म्हणतात प्रोफाईल उभं राहणं. प्रोफाईल असंही नाही उभं राहायचं सरळ, किंवा असंही नाही राहायचं असं. त्याच्यामुळे काय होतं की मी असं उभं राहिल्यावरती इथेही दिसतोय, इथे दिसतोय. सो ते काही नियम आहेत, बेसिक आहेत. त्या बेसिकली आवाज, आपला आवाज, आपली भाषा. कालच मराठी भाषा दिन आपण साजरा केला, गौरव दिन साजरा केला. भाषा ती किती स्पष्ट असणे गरजेचं आहे, स्वच्छ असणं गरजेचं आहे. हे नाटकाचे अलिखित नियम आहेत जे आपण पाळलेच पाहिजेत. तुमचा आवाज, तुमची एनर्जी, ऊर्जा, आपण इथे जे सादर करतोय ते शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचलंच पाहिजे. स्पष्ट, माईक असो नसो, तर त्या गोष्टी आल्या पाहिजे. दिग्दर्शक ज्यांनी आता शिक्षकांनी काही बसवलं असेल नाटकं किंवा कुठल्या दिग्दर्शकांनी बसवलं असतील, मुवमेंट्स आपण देतोय का देतोय, तुमच्या कुठल्याही मुवमेंटला एक अर्थ आहे. दिग्दर्शकाने सांगितलेली मुवमेंट उगाचच नाहीये, मला जायचंय म्हणून मी जात नाहीये, माझ्या तिथे जाण्याला काहीतरी अर्थ हवा. तो अर्थच जर येत नसेल माझ्या चालण्यातून, त्या मुवमेंटमधून, मग काही उपयोग नाही ना. का जातोय मी तिकडे? मग मी एका जागेवर बसून बोलेन. मला यांना हात लावायचा आहे, मी माझ्या हँड मुवमेंटचा, प्रत्येक मुवमेंटचा अर्थ आहे. मला हात लावायला गेलो, मी हाताकडे बघितलं, मी त्यांच्याकडे बघितलं, लावू की नको, या प्रत्येक हात माझा बंद करण्याची जी मुवमेंट आहे त्यालाही अर्थ आहे. डोळे, तुमच्या डोळ्यांतून अभिनय दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे ना. मुद्रा अभिनय हा अभिनयातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. जर तुमचा चेहरा हलतच नसेल, म्हणतात ना चेहऱ्यावरची माशी न उडणं, तर उपयोग नाही आहे. छान छान चेहरे सगळ्यांचे, तर चेहरा तुमचा हल्ला तर पाहिजे. सो बऱ्याच गोष्टी आहेत, पण एकूणच प्रयत्न तुमचा सगळ्यांचा होता, छान प्रयत्न होता. पुढच्या वर्षी या सगळ्या गोष्टींचा विचार करून, त्याचा अभ्यास करून चांगलं अजून आपण करू, जोमाने करू. रिझल्ट आता 2 एकांक आपल्या 6 झाल्या, 2 काढायच्या होत्या, प्रथम आणि द्वितीय. त्या अनुषंगाने रिझल्ट लावलेला आहे आणि ज्यांनी सगळ्यांनी म्हणजे मेहनत सगळ्यांनीच केली, त्यामुळे सगळ्यांचेच पुन्हा एकदा अभिनंदन. कारण कोणीतरी हरणार असतो त्यामुळे कोणीतरी जिंकतं, त्यामुळे जिंकणाऱ्याबरोबर हरणाऱ्यालाही तेवढंच महत्व आहे. निकाल मी जाहीर करतो. तर 6 एकांकिका सादर झाल्या आणि आयोजकांच्या सांगितल्याप्रमाणे आम्हाला मी द्वितीय आणि प्रथम अशी 2 क्रमांक आपण काढलेले आहेत. तर द्वितीय क्रमांक स्वरूप आहे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि ₹2000 रोख असं पारितोषिकाचं स्वरूप आहे. आणि द्वितीय क्रमांक मला वाटते आपण सगळ्याच मान्यवरांना विनंती करू की आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण हे दोन्ही पारितोषिकं प्रदान करूयात. तर द्वितीय क्रमांक प्रदान केला जात आहे. द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक आहे. आणि एक गोष्ट सांगायची आहे त्याच्या आधी. तुम्ही ती चिमणी आणि माकडाची गोष्ट ऐकली आहे का?
बरं ठीक आहे, नाही ऐकवत आहे. द्वितीय क्रमांक राजीव गांधी विद्यालय नालासोपारा कचरा. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रेडी. आणि विज्ञानधारा विज्ञान एकांकिका अंतिम स्पर्धा. आज विज्ञान दिन आहे 28 फेब्रुवारी आणि त्या निमित्ताने आयोजित अंतिम सोहळा हा. आणि प्रथम क्रमांक मी सांगतो ना, माकडाची आणि चिमणीची गोष्ट छान आहे. कापूस कोंडाची सांगू का? बागुलबुवाची सांगतो. सांगू का? शेवटी सांगूच का? नाही हरकत नाही. आपण नंतर ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील की आमचं काय चुकलं किंवा आम्ही काय सुधारणा करायला हवी होती, ते नंतर येऊन मला भेटू शकता मॅडम, आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारूच. कारण ते जास्त गरजेचं आहे. कारण आपण बऱ्याचदा करतो आणि केल्यानंतर आपल्याला हे कळत नाही की आपण काय केलंय, तर मग त्याचा फायदा होत नाही. प्रथम क्रमांक 6 एकांकिका सादर झाल्या. द्वितीय क्रमांक नालासोपारा राजीव गांधी विद्यालयाला दिलेला आहे. आणि प्रथम क्रमांक विज्ञानधारा एकांकिका स्पर्धा आदर्श विद्यानिकेतन फुलपाखरू. सन्मान चिन्ह, रोख रक्कम 3000 आणि प्रशस्तीपत्रक असं या प्रथम पुरस्काराचं स्वरूप आहे. मॅडम धन्यवाद. पुन्हा एकदा आम्हा दोघांना इथे परीक्षण करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचे आभार मानतो की इतकं छान सभागृह उपलब्ध करून दिलं, आणि अर्थातच तुम्हा सगळ्या स्पर्धकांचाही मनापासून आभार मानतो. धन्यवाद.